नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर. कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत. श्रोतेहो, भाग 11 मध्ये आपण पाहिलं की ज्योतिराव आणि सावित्री हे दोघही परस्पर पूरक होते. सनातनी लोकांनी ज्योतिरावांचा जीव घेण्यास 2 मारेकरी पाठवले होते, पण ते दोघही घाबरले नाहीत. उलट सावित्री आणि ज्योतिराव फुले यांनी त्या दोघा मारेकऱ्यांचं मन परिवर्तन केलं. आता आपण भाग 12 पाहूया. भाग 12. मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. कादंबरीकार यशवंत मनोहर. एकदा मी नायगाव या माझ्या माहेरी गेली. इथंही सनातनी लोक होते. इथंही कर्मठपणा होताच, शूद्रता होतीच. या सुमारास इथं एक महत्वाची घटना घडली. एक गणेश नावाचा ब्राह्मण भिक्षुक नायगावात आला होता. इथल्याच सारजा नावाच्या अस्पृश्य मुलीवर त्याचं मन जडलं. सारजाला दिवस गेले. ही वार्ता गावात पसरली. गावातल्या लोकांनी या दोघांना चांगलं बदडलं. गावातून त्यांची मिरवणूक काढली. त्या दोघांनाही ठार मारण्याचा निर्णय गावातील लोकांनी घेतला. वातावरण तापलं होतं. प्रसंग भयंकर होता. काहीही घडू शकत होतं. प्रसंगाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं. मी लगबगीनं तिथं गेले. त्यांना सांगितलं, माझ्या सर्व गावकरी लोकांनो, तुमचा राग मी समजू शकते. घडले ते चांगले घडले नाही हे मला मान्यच आहे, पण जरा शांतपणे विचार करून काय ते ठरवा. लोक भडकले होते. ह्या दोघांनाही गावाला कलंकित केलं आहे. आमच्या गावाचं नाक त्यामुळे कापलं गेलं आहे. या भिक्षुकाला एवढीही नीतीची चाड नाही. कुठला कोण हा भिक्षुक आणि आमचं गाव नाचवतो? नाही, आम्ही त्याला सोडणार नाही. लोक ओरडले. मी त्यांना शांत केलं. हे पहा रे लोकांनो, इंग्रज सरकारच्या कायद्यानुसार तुम्ही असं कृत्य करणं हे बेकायदेशीर आहे. कायदा हातात घेऊ नका. त्याचे परिणाम वाईट होतील. आपण विचार करा. हे माझं बोलणं ऐकून लोक जरा शांत झाले. भिक्षुकाचे आणि त्या अस्पृश्य मुलीचे प्राण वाचले खरे, पण लोक म्हणाले, यांनी आमच्या गावात राहू नये. यांनी गाव सोडून जावं. आणि मी त्या दोघांनाही शेठजीकडे पाठवलं. मी कोणाचाही द्वेष करीत नाही. अन्याय करणाऱ्याचा मात्र मला भयंकर त्रास होतो, राग येतो. व्यक्ती असो, एखादा वर्ण असो, एखादा वर्ग असो वा धर्म असो, त्याच्या अत्याचाराची रूपाला मला मोठा तिटकाराच वाटतो. पण अन्याय करणारे मोठे हुशार असतात. ताकास तूर लागू देत नाहीत. जे फसवले गेले त्यांच्या संबंधी मला अतोनात कळवळा वाटतो. दुःख कोणाचेही असो, ते माझ्याने पाहवत नाही. आता बालहत्या प्रतिबंध गृहाचीच गोष्ट पहा. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा आपल्या गोवंडेच्या घरी स्वयंपाक करीत होती. काशी गरीब होती, सुंदर होती, शीलवान होती, तरुण होती. शेजारच्या शास्त्री बुवानं तिला फसवलं. तिचा गैरफायदा घेतला. काशी पुढं संकट उभं राहिलं, कारण शास्त्री बुवांनी काखा वर केल्या. काशीनं जन्माला आलेल्या बाळाचा सूर्यानं गळा कापला. त्याचा जीव घेतला. प्रेत गोवंडे यांच्या घरच्या विहिरीत टाकलं. ते फुगून वर आलं. तिला जन्मठेप झाली. मी सुन्न झाले. काय आहे हे? यात काशीचा काय दोष? यात ज्याची हत्या झाली त्या बाळाचा काय दोष? हे तर चोर सोडून संन्याशाला फाशी देणं झालं. त्या काळी अशा अनेक विधवा गरोदर राहत. काही भ्रूणहत्या करीत. काही विधवा नवजात बालकांची जमेल तशी विल्हेवाट लावत. काही विधवा विहिरी जवळ करीत. काही विधवा विषाचा आश्रय घेत. हे असं बिनबोभाट चाललं होतं. वर्षानुवर्ष चाललेलं होतं.
का चाललेलं होतं? तर धर्माची सत्ता पवित्र मानायची म्हणून चाललं होतं. बालविवाहच केले पाहिजेत, केशव पण केलेच पाहिजे, पुनर्विवाह करायचा नाही, स्त्रीनं शिकायचं नाही. याला कारण धर्म, धार्मिक रूढी, धर्माचं पावित्र्य, या सर्व अत्याचारी चालींना धर्माचा आधार दिला गेला होता. पुनर्विवाह, बालविवाह, सती, केशवपण हे स्त्रियांशी संबंधित सर्व प्रश्न ब्राह्मण समाजातलेच होते. या स्त्रियांचं दुःख आम्हाला जाळू लागलं आणि आम्ही या विधवांसाठी काही करण्याचा निर्णय घेतला. आम्ही लोकहितवादी आणि न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्यासारखे केवळ बोलायचं नाही असं ठरवलं. दुटप्पी गावायचं नाही हे ठरवलं. कृती आणि उक्ती यांच्यात कोणतंही अंतर ठेवायचं नाही आम्ही ठरवलं. आम्ही ठरवलं जे करता येणं शक्य आहे तेच बोलायचं आणि जे बोलू ते कृतीत उतरवून दाखवण्याचं धाडस करायचं. स्वतःचा शब्द आपणच पाळायचा, त्याकडे पाठ नाही फिरवायची. पाठ फिरवावी लागेल असा शब्द तरी कशाला उच्चारायचा? आपण बोले तैसा चाले या गटाचे लोक आहोत. आपण शब्दाला जगणाऱ्या जगाचे नागरिक आहोत. आणि हे सोपं नव्हतं. भल्या भल्यांना हे जमलं नाही. साधी आणि लहान माणसं सोडा, त्यांच्या अशा धडसोड वृत्तीचा हिशोब कोणी ठेवत नाही. पण जी समाजाला मार्गदर्शन करतात ती मोठे माणसंही या कसोटीला उतरत नाहीत. म्हणजे या कसोटीला उतरणारी माणसं नसतातच असं नाही, असतात, जरा कमी असतात एवढंच. पण आपली इच्छा सगळी माणसं या कसोटीला उतरणारीच असावीत ही नसते. आता हे कठीण असतं, पण कठीण तरी का असतं? हे पहा, म्हटलं तर असं होणं फारच कठीण असतं आणि म्हटलं तर असं होणं फारच सोपं असतं. पण तरीही भल्या भल्यांना बोलण्याचा आणि वागण्याचा तोल सांभाळता येत नाही. हे खूप जणांच्या बाबतीत घडत आहे. आता लोकहितवादींचंच पहा. लोकहितवादी म्हणजे राव बहादूर गोपाळ हरी देशमुख. या शतकातलं हे केवढं तरी मोठं नाव आहे. या नावाचा फार दरारा आहे. त्यांचा मोठा अभ्यास आहे, मोठं चिंतन आहे. वाणीत भयंकर जाळ आहे. माणूस मोठा तिखट आहे, पण कृतीची वेळ आली तेव्हा या राव बहादूरनी मोठी कचही खाल्ली आहे. लोकहितवादींनी विधवा विवाहाचा सपाटून पुरस्कार केला, पण एका विधवेच्या विवाहाला त्यांना बोलावलं गेलं तेव्हा त्यांनी समाजाचा रोष ओढून घेण्याचा टाळलं. ते गेले नाहीत. लोकहितवादी समाजाच्या बहिष्काराला घाबरले. प्रतिगाम्यांच्या विरुद्ध उभं राहणं ही खरंच कठीण बाब आहे. हीच गोष्ट न्यायमूर्ती रानड्यांच्या संदर्भात घडली. माणूस मोठा, विद्वान माणूस. 1856 साली सरकारनं विधवा विवाहाचा कायदा केला होता. हा कायदा सुधारकांच्या बाजूने उभा होता आणि समाज विधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या सुधारकांच्या विरोधात होता. या सुधारकांना कायद्याची प्रतिष्ठा महत्वाची वाटली नाही, प्रतिगाम्यांचा धाक महत्वाचा वाटला. न्यायमूर्ती रानड्यांची पहिली पत्नी मरण पावली तेव्हा विधवेशी विवाह केला नाही, त्यांनी कुमारिकेशी विवाह केला. यावेळी आम्हाला काय वाटलं असेल? आम्ही फार दुःखी झालो, फार अस्वस्थ झालो. आम्ही कोणाकडून अपेक्षा करायची? विचारवंत जर असे कमकुवत निघाले तर समाजानं कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? मार्गदर्शक असे मार्ग सोडून भटकले तर समाजानं कोणाच्या मार्गावर आणि कोणत्या दर्शनावर विश्वास ठेवायचा? आम्ही फार दुःखी झालो. या वागण्याचं काय करावं तेच मला कळेना. काशीला जन्मठेपेची शिक्षा झाली. वेगवेगळ्या मार्गाने अनेक विधवा समाजातही जन्मठेपच भोगत आहेत. मृत्यू बरा वाटेल असं वाईट जगणं अनेक विधवांच्या वाट्याला आलेलं आहे. असं जीवन स्त्रियांना देणारे कोणत्या तोंडास नीतीची गोष्ट सांगतात? हेच यांच्या धर्माचं शिकवण आहे का? असे हजार प्रश्न आमच्या डोक्यात घोंगावू लागले. मी शेटजींना म्हटलं,
आपण या अशा संकटात सापडलेल्या विधवांना आश्रय देऊ, त्यांच्या पाठीशी उभे राहू, त्यांना वाचवू पाहू. आपण आपल्या बाळंतपणाची व्यवस्था करू, आपण त्यांचं संरक्षण देऊ. शेठजींना माझं म्हणणं पटलं होतं. ते आता अधिकच गंभीरपणे विचार करत होते. पैशाचा प्रश्न होता, पण पैसा येतो. प्रयत्नामाग यश, तसा कामामाग पैसा येतो. होय सावित्री, आपण या ब्राह्मण विधवांचे मायबाप होऊ, त्यांना माहेर देऊ, त्यांच्या बाळंतपणाची, त्यांच्या बाळांची आणि त्यांचीही व्यवस्था करू. आणि हे ठरलं. खरं तर आमची ही परिस्थिती मोठी धड नव्हती. हा नवा खर्च ओढवून घेणं म्हणजे अशा परिस्थितीत दुष्काळात 13वा महिनाच होता. पण आता आम्ही ठरवलं होतं, आता पाऊल मागं घ्यायचं नव्हतं. अनाथ दुःखांच्या पाठीशी उभं राहायचं होतं. आम्ही पुण्यातल्या आमच्या गंजपेठेतल्या घरात अशा विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. आणि जिकडे तिकडे मोठमोठ्या जाहिराती आम्ही लावल्या. या जाहिरातींच्या वरच्या भागी काळं पाणी टाळण्याचा उपाय असं मोठ्या अक्षरात छापलं होतं. या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं, विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपलं मूल न्यावं आणि इथे ठेवावं हे तुमच्या कुशीवर अवलंबून आहे. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. मोठमोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, मोठमोठ्या गावात, मोक्याच्या ठिकाणी या जाहिराती लागल्या. आणि पित्त खवळण्याच्या प्रमाणे सनातनी मंडळींचं पित्त खवळलं. त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे वेडावाकडा प्रचार केला. नाना प्रकारच्या शिव्या आम्हाला दिल्या. ही माणसं चांगल्या कामाचा विरोध का करीत होती? ही माणसं न्यायाच्या मार्गात आडवी का येत होती? या माणसांना इतरांची दुःख आवडत होती का? यांना इतरांची दुःख आनंददायक वाटत होती का? आणि या विकृत सुखाच्या प्राप्तीसाठी ही माणसं इतरांच्या आयुष्यात अशी दुःख ओतत होती का? पण आम्ही थांबलो नाही, आम्ही घाबरलो नाही. 1884 पर्यंत अशा 35 ब्राह्मण विधवा आमच्या बालहत्या प्रतिबंध गृहात आल्या. मी स्वतः त्यांची बाळंतपण केली. या विधवा घाबरायच्या, बदनामी होईल म्हणून त्या आकर्षून जायच्या. पण मी त्यांना हिंमत देत होते. त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचं पहिलं रडणं मी ऐकलं. त्या बाळांची नाळ या हातानं मी कापली. काही विधवांनी आपली बाळं इथंच ठेवली. या विधवा म्हणजे धर्मानं आपल्या समाजाला केलेल्या मोठ्या भळभळत्या जखमा होत असं मला वाटायचं. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन भागासह.